हॅलो, मी प्रिया. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला मी आज सांगणार आहे, स्त्रियांनी स्वतःसाठी जगावं, स्वतःलाही महत्त्व द्यावं. आपण स्वतःकडे खूप कमी प्रमाणात लक्ष देतो. आपण नुसतं आपल्या डोक्यात असतं, हे काम झालं की ते काम करायचं. लहान मुले असतात, काही लेडीज जॉबला असतील, घरी असलं तरी खूप घरची कामं, असं भरपूर काही असतं. त्यामुळे तुमच्यासोबत मी टिप्स शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. तर नंबर 1, तुम्ही घरातील सगळी कामं एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही, कारण घरातील कामांना शेवट नसतो. कामातून थोडा वेळ काढून तुमच्या आरामाकडे सुद्धा लक्ष द्या. थोडा वेळ काढून सोफ्यावर, फरशीवर बसा. मध्ये मध्ये थोडे शेंगदाणे, फळे खा किंवा थोडा वेळ आपले आवडते गाणे ऐकणे. असे केल्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेश वाटेल. घरातील कामं करताना डोकं दुखायला लागलं किंवा अशक्तपणा वाटायला लागला तर थोडी झोप घ्या. त्यामुळे तुमची डोकेदुखी आणि अशक्तपणा लगेच दूर होईल. ज्या स्त्रिया आराम हराम आहे असं समजतात, त्या स्त्रिया आजारपण वाढून घेतात. चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नये. या गोळ्यांमुळे शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो. कोणतीही गोष्ट विसरण्याची समस्या येते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी डोकं शांत ठेवा आणि चिंता करू नका. कोणतीही कामं तुम्ही चिंता केल्यामुळे पूर्ण होणार नाहीत. उलट काळजी केल्यामुळे तुम्ही डायबिटीज, हायपरटेन्शन यासारख्या आजारांना बळी पडू शकता. कामातून थोडा वेळ काढून गार्डनमध्ये फिरायला जा. थोडा वेळ तिथे बसा, फिरा. तेथील वातावरणामुळे मनावरची मरगळ लगेच निघून जाईल. कधी कधी आरशासमोर उभे राहून स्वतःचे निरीक्षण करा. स्वतःला चांगलं आवरा, टापटीपमध्ये व्हा. यासाठी नाही की तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे फिरायला, तर स्वतःसाठी जगायला शिका. तुम्हाला वाटलं तर आरशासमोर हसा, गाणं म्हणा, डान्स करा. आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. जर तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग पडले असतील तर किंवा सुरकुते असतील तर लगेच काळजी करत बसू नका. थोडीशी दुधाची साय लावून मालिश करा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर आणि फ्रेश वाटेल. एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुमच्या लग्नाचा अल्बम उघडा. त्यावेळी घडलेल्या चांगल्या आठवणी आठवा. त्यामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमचं मन फ्रेश होईल. वाईट आठवणींना घरातील कचरा बाहेर काढल्यासारखे मनातून बाहेर काढून टाका. जर तुम्हाला काही खायची इच्छा असेल बाहेरचं, तर तुम्ही बिनधास्त मागवा. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही नेहमीच तुमचं कुटुंब, मुलं यांचा विचार करत राहता. कधी कधी स्वतःचाही विचार करा ना. घरामध्ये खूप कामं असतील तर घरामध्ये अशा वस्तू आणा की ज्याने घरातील कामे सोपे होतील. तुम्हाला वाटत असेल तर कामवाल्या बाईची मदत घेऊ शकता. घरातील स्वयंपाक बनवणे आणि मुलांना खाऊ देणे हे काम स्वतः करा, कारण घरातल्या लोकांसाठी एवढ्या प्रेमाने दुसरे कोणी स्वयंपाक बनवू शकणार नाही जेवढ्या प्रेमाने तुम्ही बनवाल. जास्त कामामुळे जास्त टेन्शन येतं आणि त्यामुळे स्त्रियांचे आरोग्य खराब होते आणि त्या चिडचिड करतात. जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला बरं वाटत नसेल तर या गोष्टी घरच्यांपासून लपवू नका. त्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जा. कोणत्याही गोष्टींचा वेळेत इलाज केला तर आजार वाढत नाही. हा तुमच्या आयुष्यातील प्रश्न आहे. त्याच्यामध्ये बेजबाबदारपणा करू नका. वेळच्या वेळी आपला BP, शुगर चेक केला पाहिजे. त्यामुळे कोणताही आजार होण्याआधी आपल्याला कळतो. तो आजार असेल तर वाढत पण नाही आणि आपण व्यवस्थित राहतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या परिवारासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे व्यक्ती आहात. भलेही तुम्हाला कोणी बोलून दाखवत नसेल, पण तुम्ही घरात नसाल तर तुमच्या घराला घर पण राहत नाही. त्यामुळे स्वतःवर लक्ष देणे आणि स्वतःला नेटकं ठेवणे ही तुमची पण जबाबदारी आहे. स्वतःच्या कामावर प्रेम करा. म्हणजेच तुम्हाला जे काम आवडतं ते मनापासून करा आणि त्या कामामध्ये व्यस्त राहा. म्हणजेच तुम्हाला कंटाळा येणार नाही. समाज, कुटुंब किंवा कधीकधी आपण स्वतःला आपल्यावर काही बंधन घालून घेत असतो. त्यामुळे मन हताश होतं आणि निराश होतं.
त्यामुळे जगताना हे महत्त्वाचं आहे की या बंधनांना तोडून स्वतःसाठी वेळ द्यावा. त्यामुळे तुम्हाला आयुष्य खूप सुंदर वाटेल. या गोष्टी तुम्हाला खुश ठेवतील. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या